नमस्कार. खरं आता रिझल्ट तर तुम्हाला समजलेला आहे. मग आता पर्सेंटाईल तुम्हाला समजलंय. मग ज्यावेळी तुम्ही आता कॉलेज लिस्ट बनवणार आहे, खरं तर मी सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल की कॉलेज लिस्ट वगैरे तुम्ही सुद्धा कशी बनवू शकता. मग या कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय गोष्ट आहे तर लास्ट इयरचे कट ऑफ. खरं तर हे जे कट ऑफ आहेत ना ते गेल्या वर्षीचे आहेत, जे तुम्ही सीईटी सेलचे रेफर करता. मग या वर्षी कट ऑफ कसा व्हॅरी होणार आहे, कट ऑफ कितीने इन्क्रीज होणार आहे, टायर 1, टायर 2, टायर 3 कॉलेजेस जे असणार आहेत त्यांच्यामध्ये कट ऑफ किती व्हॅरी होणार आहे हे मी तुम्हाला एका उदाहरण सांगणार आहे की या वर्षी जे कट ऑफ असणार आहे ते कितीनं वाढू शकतात. तुम्ही वाढलेल्या कट ऑफसाठी सुद्धा एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी कोणते उपाय आहेत हे सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. पहिलं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, एक तर आता तुमचं पर्सेंटाईल समजले. फक्त होतं का हे जे पर्सेंटाईल आहे ना याच्यावरून तुमच्या रँक डिटरमाइन केल्या जातात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती कट ऑफ. कारण का प्रत्येक वर्षी हे जे कट ऑफ असतात ना खूप चेंज होत असतात. आता एक मला उदाहरण घेऊन सांगायचं आहे की कट ऑफ गेल्या 2-3 वर्षांमध्ये कशी व्हॅरी झाले. मग यासाठी काय केले, मी 2 कॉलेजेस कन्सिडर केले. एक आहे टियर 1चं कॉलेज आणि दुसरं आहे टियर 2चं. टियर 1मध्ये मी कन्सिडर केले की VIT कॉलेज आहे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडीचं जे कॉलेज आहे ना ते कन्सिडर केले. आणि टियर 2मध्ये मी कन्सिडर केले की प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं जे मॉडर्न कॉलेज आहे ते कन्सिडर केले. आता VIT जे कॉलेज आहे त्याचे 2 वर्षाचे लास्टचे कट ऑफ आणि ते कसे चेंज झालेत हे तुम्ही सुद्धा बघू शकता. एक म्हणजे काय, ज्यावेळी CS साठी ओपन कॅटेगरीचा 2022चा ओपन कॅन्डिडेटचा कट ऑफ जो होता VIT मध्ये त्याचा होता 99.02% आहे. ठीक आहे. त्यानंतर VITचा गेल्या वर्षीचा म्हणजे लास्ट इयर 2023चा CS ब्रँचसाठी जो कट ऑफ होता 99.23चा होता. सेम सिच्युएशन ITला आहे. ITला 2022चा कट ऑफ होता 98.68 आणि 2023चा लास्ट इयरचा कट ऑफ होता 99.01. आता इतर ज्या ब्रँचेस आहेत उदाहरणार्थ CS विथ AIML आहे त्यासाठी VITचा ओपन कॅटेगरीचा 2022चा जो कट ऑफ आहे तो होता 98.22 आणि 2023चा म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ आहे 98.85. त्याच्यासोबत ENTCचा VITचा 2022चा जो कट ऑफ होता 2 वर्षापूर्वीचा तो होता 97.21 आणि 2023चा म्हणजे लास्ट इयरचा जो कट ऑफ होता 98.07. म्हणजेच काय, गेल्या 2 वर्षांमध्ये VIT कॉलेज टियर 1चं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये कट ऑफमध्ये कसा डिफरन्स झालाय ते बघा. एक म्हणजे काय, डिफरन्स जो आहे वेगवेगळ्या ज्या ब्रँचेस आता सांगितल्या, CS सांगितली, IT सांगितली, CS विथ AIML सांगितली आणि ENTC सांगितली. कट ऑफ कितीनं वाढलाय तर आहे 0.2 ते 0.8 इतका कट ऑफ VIT कॉलेजचा वाढलाय. सेम आता आपण टियर 2चं एक उदाहरण घेऊया. ते आहे मॉडर्न कॉलेज, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज जे शिवाजीनगरला आहे. त्याचे कट ऑफ 2022चा CS ब्रँचचा जनरल ओपनचा कट ऑफ आहे 90 पॉईंट. हे जे कट ऑफ सांगतोय ना ते आहेत होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ सांगतोय. कारण का जे आपलं VIT आहे प्रायव्हेट ऑटोनॉमस आहे, मॉडर्न कॉलेज PPUशी संलग्नित आहे. त्याच्यानंतर होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा CSचा जनरल ओपनचा कट ऑफ आहे 2022 वर्षाचा 95.08 आणि गेल्या वर्षीचा 2023चा कट ऑफ आहे 95.59. सेम आहे IT साठी 2022चा कट ऑफ आहे 94.24 आणि 2023चा कट ऑफ आहे 94.89. CS विथ AIMLचा कट ऑफ आहे 92.14 2022 साठी आणि 2023 साठी 94.22. त्याच्यानंतर ENTCचा कट ऑफ आहे मॉडर्न कॉलेज 2022 साठी 88.98 आणि 2023चा कट ऑफ आहे ENTC साठी 90.77. मग या टियर 2 मध्ये कट ऑफ कितीनं वाढलाय 0.5 ते 2% डिफरन्स आहे कट ऑफ मध्ये. मग या सगळ्यावरून तुम्हाला समजतं की यावर्षी ट्रेंड काय असू शकतो. एक तर रजिस्ट्रेशन CET सेलकडे किती होतात याच्यावरून हे कट ऑफ व्हॅरी होऊ शकतात. त्याच्यानंतर किती विद्यार्थ्यांना टेक ब्रँचेसला जायचं याच्यावरून हे कट ऑफ व्हॅरी होऊ शकतात. मग यावर्षी कट ऑफचा ट्रेंड काय असणार आहे आणि कट ऑफ कितीनं वाढू शकतात. ठीक आहे. आता त्याच मुद्द्यावर येण्याआधी मला एक सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, आमची पर्सनल काउन्सिलिंगची जी रजिस्ट्रेशन आहे ती स्टार्ट आहे. ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा नक्की एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येतोय. आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय करतोय, बाकीच्यांसारखं फक्त व्हॉट्सॲप सपोर्ट वगैरे अशा गोष्टी देत नाही. एक म्हणजे काय तर आम्ही आमचा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केले असतात. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल, कोणत्या कॉलेज रिगार्डिंग असेल, कॉलेजच्या इन्फॉर्मेशन रिगार्डिंग, जिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल डायरेक्टली तुम्ही कॉल्सवर व्हॉट्सॲपवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ते तुम्ही क्लिअर करू शकता. दुसरं आहे ती म्हणजे काय, तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतो.
त्याच्यानंतर जसं आता सीईटीच्या स्टेजेस येतात, उदाहरण कॅप रजिस्ट्रेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, कॉलेज कन्फर्मेशन आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स अरेंज करतो. तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. त्यानंतरची स्टेप असते ती स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल स्टेप. यामध्ये तुम्हाला आम्ही गाईड केले जाते की कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत, किती सीट्स वॅकंट आहेत, कोणते स्पॉट राऊंड अटेंड केले पाहिजे, याबद्दल तुम्हाला गाईड केले जातं. इन्स्टिट्यूट लेवल सीट्सबद्दल सुद्धा तुम्हाला गाईड केले जातं. आणि शेवटची प्रोसेस असते ती म्हणजे काय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे आम्ही सेशन्स घेतो आणि तुम्हाला गाईड केले जाते की CGPA कसा मेंटेन करायचा, कोडिंग वगैरे कसं स्टार्ट करायचं. आय होप तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल समजलं असेल. आमची जी काउन्सिलिंग बॅच आहे त्याचे रजिस्ट्रेशन चालू आहे, नक्की इनरोल करा. पूर्ण ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला बेस्ट कंप्लीट गायडन्स द्यायची जबाबदारी ही आमची असेल आणि तुमच्या पर्सेंटेजवरती एक बेस्ट कॉलेज आम्ही नक्की फाइंड करून देऊ. आता या वर्षीचे कट ऑफ कसे व्हॅरी होऊ शकतात, एक म्हणजे काय, टियर 1ची जी कॉलेज आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ किती व्हॅरी होऊ शकतो. आता टियर 1 मध्ये कोणकोणते येत आहेत, COEP येतं, PICT येतं, VJTI येतं, SPIT येतं, वालचंद येतं, त्याच्यानंतर VIIT कोंढवा येतं, PCCOE येतं. ही जी कॉलेजेस आहेत ही टियर 1ची कॉलेजेस आहेत. मग या कॉलेजेसमध्ये टेक ब्रँचेससाठी तर मोस्ट ऑफ द विद्यार्थी आहेत ना हे टेक ब्रँचेससाठीच ट्राय करतात. मग टेक ब्रँचेससाठी या कॉलेजचे या वर्षीचे कट ऑफ कितीने इन्क्रीज होऊ शकतात, तर अंदाज आहे यावर्षी 0.1 ते 0.5% या वर्षीचे CS विथ AML डेटा सायन्स या स्पेशलायझेशन ब्रँचेसचे कट ऑफ वाढू शकतात. टॉप कॉलेजेसचे कट ऑफ एकदम पण ड्रास्टिकली वाढत नाही. ठीक आहे. जनरली ते ऑलरेडी कट ऑफ हाय पर्सेंटाईलच असतात, 99-98च्या दरम्यान, त्यामुळे ते जास्त वाढत नाहीत. टियर 1चे जे कट ऑफ आहे ते 0.1 to 0.5 वाढू शकतात. टियर 2ची जी कॉलेजेस आहेत, आता टियर 2 मध्ये कोणकोणते आहेत, आपलं PCCOE रावेत येतं, DY पाटील अकुर्डे येतं, GSPM ताथवडे येतं, AISSMS येतं, सिंहगड कॉलेज येतं, त्याच्यानंतर मुंबईची विवेकानंद येतं, त्याच्यानंतर VIT येतं. ही जी कॉलेजेस आहेत ना ही टियर 2ची कॉलेजेस आहेत. मग टियर 2चे कट ऑफ यावर्षी कितीने वाढू शकतात, टियर 2ला अंदाज आहे की यावर्षी ज्या टेक ब्रँचेस आहेत त्या 1 ते 2% वाढू शकतात त्यांचे कट ऑफ, कारण का रजिस्ट्रेशन जास्त होण्याचे चान्सेस आहेत. मोस्ट ऑफ द विद्यार्थी CSIT या टेक फील्डकडे जाऊ शकतात. त्यामुळे टेक ब्रँचेस जे कट ऑफ आहेत ना ते 1 ते 2% वाढू शकतात. ठीक आहे. आणि इतर ज्या ब्रँचेस आहेत त्यांचे कट ऑफ जनरली काय होतं की ते सांगता येत नाही. आता मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना टेककडे जायचं असतं, त्यामुळे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल यांचे कट ऑफ एकतर कमी मार्क्स, कमी पर्सेंटाईलवर सुद्धा चांगले कॉलेज तुम्हाला ते मिळू शकतं. हे होतं टियर 2. ठीक आहे. आता टियर 3ची जी कॉलेज आहेत, GH रायसोनी असेल पुण्यामध्ये, त्यानंतर SKN सिंहगड असेल, सिंहगडचे कॅम्पस आहे, काशीबाई नवले कॅम्पस आहे, NB1 असेल. ओके. त्याच्यासोबत जी बाकीची कॉलेजेस आहेत, वाडिया कॉलेज वगैरे आहे, त्याच्यानंतर जी आपलं नूतन कॉलेज आहे, झील कॉलेजेस आहेत, हे टियर 3चे ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज जी कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ मात्र यावर्षी वाढू शकतात. कारण तुम्हाला सांगायचं आहे, गेल्या 2-3 वर्षापूर्वी बघायला नाही या कॉलेजेसचे कट ऑफ खूप कमी होते, 85-80च्या दरम्यान होते. गेल्या वर्षीपासून मी बघतोय सगळ्या कॉलेजेसचे ज्यांचं प्लेसमेंट नीट नाही आहे, कॅम्पस व्यवस्थित नाही, अशा कॉलेजेसचे कट ऑफ पण 90 क्रॉस करून पुढे गेलेले आहेत. का तर आपल्याला CSIT हवं, त्यामुळे डिमांड वाढते. कॉलेजेसनं सीट्स इतर ब्रँचेस पण वाढवलेले आहेत, परंतु सगळ्याच मुलांना त्या ब्रँचेसमध्ये यायचे, त्यामुळे यांचे कट ऑफ वाढलेले आहेत. मग या कॉलेजेसचे कट ऑफ यावर्षी किती वाढू शकतात ते प्रेडिक्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. अंदाज आहे की या कॉलेजेसचे कट ऑफ 2 ते 4% कदाचित वाढू शकतील. कारण का, विद्यार्थ्यांचं काय ठरलेलं आहे, आपल्याला घ्यायचंय तर CSITच घ्यायचं आहे, कॉलेज कोणतंही मिळू द्या असंच विद्यार्थ्यांना वाटतं. त्यामुळे या कॉलेजचे कट ऑफ आहेत ना डेफिनेटली सांगणं तरी डिफिकल्ट आहे, परंतु अंदाज आहे की 2 ते 4% वाढू शकतं. त्यामुळे आय होप तुम्हाला समजलं असेल की कट ऑफ यावर्षी कितीनं वाढू शकतात. कट ऑफ वाढण्याचे चान्सेस आहेत. मग आता कट ऑफ तर वाढणार आहे, तर मग तुम्ही कसं रेडी राहणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे काय, ज्यावेळी कॉलेज लिस्ट तुम्ही बनवताय खरं तर ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवू नका. एक म्हणजे काय, मोस्ट ऑफ द काउन्सिलर्स वगैरे बघतो, एक तर कोणत्या ना कोणत्या कॉलेजसोबत टाईप वगैरे असतं, तेच रेकमेंड करतात की हेच कॉलेज चांगलं आहे, याच कॉलेजला जास्त प्लेसमेंट आहेत वगैरे वगैरे. या गोष्टी तुम्ही स्वतःहून पहिल्यांदा पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना नीट बनवा, कट ऑफ सगळे विचारात घ्या. कट ऑफ आपल्याला काय वाटत असतं, गेल्या वर्षीचा कट ऑफ इतका आहे, मला इतके पर्सेंटेज मॅच होत आहेत, मला हे कॉलेज मिळून जातं, आणि प्रॉब्लेम येतो कट ऑफ वाढलेला असतो, आपल्या हातून ते कॉलेज जातं. असं होता कामा नये. भलेही 4-5 कॉलेज एक्स्ट्रा जी तुम्हाला डेफिनेटली मिळू शकतात ती शेवटी ॲड करून ठेवा. त्यामुळे
कॉलेज लिस्ट बनवताना नीट सावधानपूर्वक ती बनवायची आहे. कॉलेज लिस्ट अपलोड करताना तो सिक्वेन्स आहे तो व्यवस्थित मॅटर करायचा आहे. सेकंड म्हणजे काय, जसे आता घाबरू नका की कट ऑफ वाढतायत वगैरे वगैरे. कट ऑफ जरी वाढले तरी काही काही कॉलेजेसच्या टेक ब्रँचची इनटेक कॅपॅसिटी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे कट ऑफ जनरली त्याच रेंजमध्ये असतात. आपल्याला काय वाटत असतं की कट ऑफ इतके वाढतील वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. मोस्टली हे दरवर्षीचं सिनेरिओ असतो. सगळे सांगतात की कट ऑफ खूप हाय जाईल वगैरे वगैरे. कट ऑफ वाढतो परंतु कमी प्रमाणात होतो. टॉप कॉलेजेसचा इतका वाढत नाही. टियर 2 आणि टियर 3 मध्ये ते चेंजेस असतात ते ड्रास्टिक असतात. आय होप तुम्हाला समजलं असेल. कट ऑफ वाढले तरी बेस्ट कॉलेज लिस्ट बनवा. ऑप्शन फॉर्म नीट भरा. त्याच्यासोबत कट ऑफ ॲनालाइज करताना नीट कट ऑफ ॲनालाइज करा. कोणत्याही चुकीच्या PDF वगैरे रेफर करू नका. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं आहे, आमच्या बॅच रजिस्ट्रेशन चालू आहे, नक्की इनरोल करा. बेस्ट कॉलेज लिस्ट विथ पर्सनल गायडन्स तुम्हाला द्यायची जबाबदारी आमची असेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.